नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड आणि तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट. तर मित्रांनो, शेतकरी वर्गांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता त्याचबरोबर तिसरा हप्ता हे एकत्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. याचा GR जाहीर करण्यात आलेला महाराष्ट्र शासनामार्फत. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला GR दाखवणार आहे. दुसरा आणि तिसरा हप्ता जे आहेत राज्य सरकारमार्फत एकत्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, दुसऱ्या हप्त्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत दुसरा हप्ता लाभार्थ्यांना वितरित करण्यासाठी 1792 कोटी रुपये एवढा जो निधी आहे राज्य सरकारमार्फत वितरित करण्यात आलेला होता. आणि त्याचा जो GR आहे तुम्ही बघू शकता, 21 फेब्रुवारी 2024 रोजीचा हा GR आहे. या अंतर्गत दुसरा हप्ता शेतकऱ्यांना वितरित केला जाणार होता. आता बघितलं तर दुसऱ्या हप्त्याबरोबर तिसऱ्या हप्त्याची सुद्धा रक्कम जी आहे राज्य सरकारमार्फत वितरित करण्यात आलेली. म्हणजे आता दुसरा आणि तिसरा हप्ता दोन्ही हप्ते जे आहेत राज्यातील शेतकऱ्यांना जे आहेत वितरित केला जाणार आहे. यामध्ये बघितलं तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत तिसरा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी 2000 कोटी रुपये एवढा जो निधी आहे राज्य सरकारने वितरित केलेला आहे. आणि हा जो GR आहे 23 फेब्रुवारी 2024 रोजीचा हा GR आहे. या GR अंतर्गत या ठिकाणी 2000 कोटी रुपये या ठिकाणी वितरित करण्यात आलेले आहे. आणि हा जो हप्ता असेल तो डिसेंबर ते मार्च या कालावधीमधील असेल. म्हणजे आता जे आहे शेतकऱ्यांना 4000 रुपये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे मिळणार आहे. आता हा जो हप्ता आहे तो 28 फेब्रुवारी 2024 रोजी या ठिकाणी वितरित केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारे हे हप्ता वितरित केला जाणार आहे. 4000 रुपये या हप्त्याची रक्कम असेल, ज्यामध्ये दुसरा हप्ता आणि तिसरा हप्ता असे 2 हप्ते एकत्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचं विसरू नका. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. इथे थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.